लंकेमध्ये ना इकडून अर्धा शेतू तयार झाला. जेव्हा बजरंगबलीने आवाज टाकला, जय श्रीराम, जय श्रीराम, आवाज टाकल्या लंकेमधले दोघं भिरायचे. दोघ जण, एक रावणाचा भाऊ आणि रावणाचा पोऱ्या. कोण कोण? कुंभकर्ण, इंद्रजित, कुंभकर्ण, इंद्रजित, तेही छळछळ कापत. नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, तुम्ही नाही करत. फक्त असं करतो, तसंच मिळालं तर मेला तर तसं अवघड होईल. नाही विठ्ठल विठ्ठल नामामध्ये एवढी ताकद आहे. सांगतो भजन करा विठ्ठल विठ्ठल. जेव्हा रामप्रभूचा अर्धा शेतू तयार झाला, शेतू बरोबर आहे ना, रामप्रभूचा अर्धा शेतू तयार झाला, तर रामप्रभू म्हणू लागले, आपल्या हातातून दगड तरतो का नाही? माझ्या नावाने एवढे दगड तरत आहे, आपल्या हातातून दगड तरतो का नाही? रामप्रभूने एक थोडं एवढा दोंडा घेतला, टाकला, बोलला दगड. थोडा छोटा घेतला, ते मोठा होता, टाकला, ते पण बोलला. ते दोन्ही पण मोठे होते, आता एवढाच घेतला, टाकला, ते पण बोलला. रामप्रभू म्हणू लागले, माझ्या हातातून दगड बोलला, माझ्या नावाने एवढे पर्वत उचलून इथं हनुमंतराने माझ्या हातातून दगड बोलला. इकडं तिकडं पाहू लागले, तर रामप्रभू म्हणू लागले, आपल्याला बुडताना कोणी बघितलंय ना. माणूस जर मोटरसायकलून पडला, म्हणजे पडणार नाही, जर पडला, आपल्याला किती लागलंय हे आधी बघत नाही, आपल्याला पडताना कोणी बघितलंय का हे ती लय चिंता असते. असं रामप्रभू म्हणू लागले, आपल्याला बुडताना कोणी बघितलंय का? इकडं तिकडं पाहू लागले, पाठीमागं काय बजरंगबली पट्ट्या, हनुमंतराय गद्दा घेऊन. ते म्हणले, तुम्ही केव्हा? पहिल्या दगडावर. रामप्रभू म्हणू लागले, कोणाला सांगू नका बाळा, ते मी तुमचं भक्त आहे, सांगत नाही. पण माझ्या हातातून दगड बोलला, माझ्या तो हनुमंताने प्रमाण उचलला. तुझ्या नामाचा महिमा तुझं नगरे मेघ श्यामा, तुझं नगरे मेघ श्यामा, तुझं नगरे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझं नगरे मेघ श्यामा, तुझं नगरे मेघ श्यामा, तुझं नगरे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझं नगरे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा
कसा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा विठाला एवढी ताकद होते दुधामध्ये. ओ चष्मोला आजी माय, आता दूध राहिले का? आता दूध राहिले, आता बाटली. बाटली म्हणले झाली बाटली. आता जन्मतापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली बुवा. फक्त टोपणात बदलत लबर जातं पत्राच येतं आणि ते मोठी झाल्या मोठी बाटली ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 टाकरी असता 100 ती एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणजे तुमच्या धर्मास तुम्ही पिऊन दाखवा. हा म्हणजे आमची गाता गेली, आमचा मालिका गेला, म्हणजे तो पासच ठेवून आमचा बास होतो. काय पिणार लय चित्र असतात. 2 म्हातारे पारावर बसले, एक म्हणला दारू पिल्यानं खोकला जातो का र? दुसरा म्हणला 100% जाणार का? दुसरा म्हणला दारू मुळे माझी बायको गेली, घरदार गेलं, पण खोकला का नाही जाणार. अरे ते गालीने वेगळं, हे गालीने वेगळं, कळतच नाही हो. आता बेवणाला सरी त्यांना दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी गेले मनपाच्या बाहेर गेल्या काढलीच तंबाखू. लय लांबून महाराज येतात तर लय आळले तेच बुवा. संत साहेबांनी लईच निवडून महाराज आणले तर आता तर लईच बारीक पिल्लं होतं बुवा. 9 वर्ष होत पण लई झपकीत होत र. दुसरा म्हणलं त्यांनी शना दारू पिऊ नका, व्यसन करू नका. गप सांगितलं असत्यात हो म्हणायचे जास्त. अरे त्यांचा धंदाचे अरे नका करू नाश. आयुचा नका करू